नमस्कार. हाय एव्हरीवन. कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. तर आज बघा माझ्या गार्डनचं ना लूक चेंज मला करायचा होता. त्यामुळे ना मी हे अर्बन प्लांटचं स्टँड मागवले होते. त्याच्यासोबत बघा हे असे अटॅचमेंट स्क्रू येतात आणि खाली अटॅच करण्यासाठी छोटे हुक येतात. तर मी खूप असं घाबरतच मागवले होते, कारण जेव्हा हे पार्सल मला रिसीव झालं ना तेव्हा बघितलं मी छोटासा बॉक्स होता. त्यामुळे मलाही म्हणजे टेन्शन आलं होतं थोडंसं, की कसा निघतं काय निघतं आणि एवढ्याशा बॉक्समध्ये स्टँड कसं काय बसलं असेल. म्हणजे असं मला आयडियाच नव्हती की असं फोल्डिंग वगैरे असतील ते. तर मला वाटलं खूप मोठा बॉक्स वगैरे येईल, पण तसं काही नव्हतं. तर बघा त्याच्यासोबत ना हे असे अटॅचमेंट दिलेत त्यांनी आणि प्रत्येक म्हणजे वेगवेगळं होतं, पण प्रत्येक पार्ट वेगळा होतो त्याचा. तर बघा अशा प्रकारे हे स्टँड लावायचे आणि सोपं आहे त्याला हे करणं, पण म्हणजे इझी आहे एकदम त्याला अटॅच करणं सगळं. आणि बघा हे छोटेसे असे स्क्रू दिले आणि इतकं व्यवस्थित आणि इतकं परफेक्ट सगळं आलं आहे ना. मी म्हणजे खूप घाबरतच ऑर्डर केली होती, कारण मला असं वाटलं होतं की कसं येतं काय येतं, परत रिटर्न करायचं टेन्शन. त्यामुळे पण म्हटलं चला एकदा मागवून बघूया आपण. आणि प्राईसच्या मानाने खूप छान आहेत आणि क्वालिटी तर एक नंबर आहे. म्हणजे त्यांनी दिलं होतं की 100 kgची याची कॅपॅसिटी वेट हे करण्यासाठी. तर बघा आता गुड्डू पण मध्ये आला. आता त्याने बघितलं मला हे कसं मी इन्स्टॉल करत होती, तर मग तो पण म्हटला की मम्मा मी पण तुला मदत करतो. तर बघा त्याला मी खालचे जे स्टँड असतात ना, रबर ग्रीप असते त्याला, ती ग्रीप त्याला म्हटलं तू हे लावून दे मला. तर आज गुड्डूने पण मला थोडीशी हेल्प केली, कारण तो पण आता सध्या दिवसभर बोर होतो सुट्टी असल्यामुळे. आणि आता त्याला पण व्हिडिओमध्ये यायचंच असतं. त्यामुळे मग मला म्हणतो की मला पण व्हिडिओमध्ये घे ना मम्मी. म्हटलं ठीक आहे चल. तर बघा आता माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते तुम्हाला सांगते मी. तर माझ्याकडे ना हे घास होतं आर्टिफिशियल. तर आता ह्याचंच पडून होतं, कारण ना हे गणपतीसाठी यूज केला होता मागच्या वर्षी आम्ही. आणि एकदा यूज झाल्यानंतर आमचे डॉक्टर साहेब काही दुसऱ्यांदा ते सेम करत नाही, दरवर्षी काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे म्हटलं चला आता याचा यूज आपल्याला कुठेतरी करायचा. त्यामुळे मग मी एक कटिंग केलं त्या साईजनुसार स्टँडच्या, आणि मग त्या स्टँडच्या याच्यावरती ठेवलं. आणि मला कसं गार्डनमध्ये पूर्ण असं ग्रीन हवं होतं, त्यामुळे मी त्याच्यावरती ठेवलं ते स्टँड. आणि बघा तुम्ही इतका लुकच चेंज होऊन गेला आहे गार्डनचा. आता जसं तो व्हिडिओ तुम्ही स्किप करून नका बघू, पूर्ण बघा शेवटपर्यंत, तसं तुम्हाला कळेल की किती छान गार्डनचा लुक झाला आहे ते. तर बघा असं मापाने मी कट करून घेतलं, त्याचं जेवढं मेजरमेंट होतं टेपने तेवढं घेतलं आणि असं कट करून घेतलं. त्यानंतर मग टाकून बघितलं मी, तर बघा किती इतकं सुंदर दिसतंय ना. नुसतं ठेवल्याच बघा किती म्हणजे पूर्ण लुकच चेंज होऊन गेला गार्डनचा. आणि गार्डनमध्ये तर इतकं भारी वाटतंय ना सगळं बघायला. तर आता तुम्ही सगळ्यात आधी रिपोर्टिंग करते मी झाडांची. आता ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे, कारण झाडाला जुन्या कुंडीतून बाहेर काढताना त्याच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला लागते. त्यामुळे कुंडीत चांगल्या प्रतीची माती, कंपोस्ट आणि योग्य ड्रेनेज असणे आवश्यक असते. नाहीतर झाडांची मुळे सडतात आणि झाडं मरतात, कुजतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप जास्त कडक उन्हात पण झाडांना पाणी द्यायचं नाही, नाहीतर ना झाडं करपून जातात, सुकून जातात. ही थोडीशी काळजी जर घेतली ना तर आपले झाडं खूप छान होतात. आता सर्वात आधी कटिंग म्हणजे काय, तर कटिंग म्हणजे झाडापासून जे नवीन रोपं तयार करता येतात. योग्य फांदी निवडून स्वच्छ कट केलं तर काही दिवसात नवीन मुळे फुटायला सुरुवात होते. तर ही प्रक्रिया घाई न करता प्रत्येक कट काळजीपूर्वक व खूप महत्त्वाचं असतं. तर बघा आता हे जे झाड आहेत ना यांचं मी कटिंग केली. जी सुकलेली जळालेली अशी पानं असतात ती सगळी काढून टाकायची. आणि त्यानंतर मग छोटे छोटे रोपं असतात ती साईडला करायची, वेगळ्या दुसऱ्या कुंडीत लावायची. आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने सगळं क्लिनिंग केलं आणि गार्डनिंग वगैरे सगळं. आता बघा सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी बरंच एडिटिंग केलं आहे ह्या व्हिडिओसाठी. कारण कसं सगळं ठेवणं करणं
त्यामुळे खूप वेळ गेला माझा, जवळजवळ पूर्ण दिवस गेला हे सगळं प्रोसेस करायला. आणि बघा आता फायनल लुक माझ्या गॅलरीचं किती सुंदर दिसते बघा. म्हणजे माझीच दृष्टी लागेल इतकं छान दिसते मलाच. मी इतकं म्हणजे कालपासून इतक्या वेळेस बघितले ना मी गॅलरीमध्ये जाऊन खूपदा बघितलं, कारण झाडांचा लूक आणि गॅलरीचा लूकच चेंज झाला ते स्टँडमुळे. तर हे स्टँड कसं घेतल्यामुळे ना प्रत्येक झाडाला योग्य जागा मिळाली, प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा मिळेल, झाडांची वाढ चांगली होईल आणि आपल्या गार्डनलाही एक सुंदर आकर्षक लूक आला. तर बघा किती सुंदर दिसते. म्हणजे एका बदलामुळे, एका मुळे इतकं छान आणि एवढा बदल घडू शकतो, बघू शकतात तुम्ही. आणि हे इकडचं जे स्टँड आहे ना डाव्या हाताचं, ते आधीच घेतलं होतं मी आणि हे आता फक्त हे 4 दाखवले. तर आता म्हणजे मधून घरात जायचीच इच्छा होत नव्हती माझी, इतकं सुंदर आणि इतकं छान. आणि आज हवा पण खूप सुटली होती, इतकी हवा होती ना आज, त्यामुळे माझी कामं पण पटापट झाले. नाहीतर इतकं कडक ऊन येतं ना दुपारचं आमच्या गॅलरीमध्ये की अक्षरशः उभं राहायला सुद्धा होत नाही. शिकवते. आणि आपण जी रोपे लावतो ती उद्या आपल्याला सावली, शुद्ध हवा आणि आनंद देतात. झाडांची काळजी घेणे फक्त बागकाम नाही तर निसर्गाशी नाते जपणे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.